2 वर्षापासून म्हटलं इयर खोदून ठेवली वावरात, लाईनचा अर्ज केला. लाईनवाले म्हणत बा लाईन की भेटत नाही, सौर ऊर्जा घ्या म्हणत. पैसे शेवटी वापस करून दिले. मी म्हटलं इकून तिकून ट्राय करून पाहिला, पण कोणी म्हणे नाही आता लाईनच बंद झाली. इरीले पाणी तर होतंच, आजूबाजूला एरियाला पाणी नाही, पण माझ्या एरियाला पाणी चांगलं राहतं. तुम्ही जरा पाहूनच राहिले. मग बा सौर ऊर्जेचा अर्ज केला. काय राजू किचकटते, कधी मग ते ॲपच बंद राहत जाय. त्यात गेले 4-5 महिने. 4-5 महिने गेल्यानंतर मग सौर ऊर्जेचं एक दिवस अचानकच ॲप उघडल्याबरोबर मला त्यात दिसलं. मग मी ते अर्ज केला. अर्ज केल्यानंतर मग अजून बापा प्रोसिजर आलं की तुम्ही कंपनी निवडा. मग मी ओसवाल कंपनी निवडली आणि त्याच्यावर मग 30,000 रुपये भरावे लागले. 30,000 भरल्यानंतर त्याच्यावर अजून 2 महिने गेले. मग काय ते जिओ टॅकिंग आलं. जिओ टॅकिंग केल्यानंतर मग ते काय टिंडर आलं. काय त्या बाबीनं आता मला सांगा, आपल्यासारख्याला दुसऱ्याला जर विचारा लागते, 12वी सायन्स शिकलेल्या माणसाले, तर ओळांचोट माणसाले कसं काय बजेट बशीन होय. रोज रोज विचारताना नाही शरम लागते त्या मायाबीन लोक इले की काव. लोक हे म्हणतील ना की काव तुम्ही जरा 12वी सायन्स शिकले, तुम्हाला ही ओळांचोटपणा समजत नाही काय. आलं बा एकदाचं रात्रीचं म्हटलं 1:30 वाजता उठवलं. 1:30 वाजता उठून म्हटलं ते सामान काढलं. सामान काढल्यावर 4-5 दिवस कोणी आलेच नाही. मग इकून तिकून फोन आला. फोन आल्यानंतर ते सामान मग मी ट्रॅक्टरात टाकलं. ट्रॅक्टरात सामान घेऊन गेलो होतो. त्या मायाबीनं एक म्हणे मी येतो, तो म्हणे तो येतो. बसलो मजुरी 2 मजुरी ठेवून. पहिल्या दिवशी कोणी आलंच नाही त्याच्या मायाबीन. दुसऱ्या दिवशी मग फोन आला. मग मला की भरोसा उडला. पहिल्या दिवशी म्हटलं मी कामधंदे सोडून त्या ट्रॅक्टरच्या मागं लागलो. मजुरी म्हटलं उरावर बसले 1000 रुपये मजुरी. दुसऱ्या दिवशी म्हटलं जे पाहिजे ते नाही, दुसरे झाले पण ते चांगले फिटिंग करत होते. येईल तर म्हटलं इंजिनिअरी पाहिजे. जे मजूर जरी असला तरी इंजिनियर सारखेच म्हटलं फिटिंग करत. त्या प्लेटही म्हटलं मोठ्या कठीण जातात बाबा. सबन तेनं बरोबर पद्धतशीर करून दिलं बाबा. मला हरी कसा की साधं म्हटलं पाणीच कधी निघते. पण मायाच्यात आलं तर सामान एका शेतकऱ्याचं. त्या शेतकऱ्याचं सामान तो मध्ये बा मला पर्यंत सामान द्या. मॅडम मी तसं देत नाही. पुरं सामान पर्यंत म्हटलं माया सौर ऊर्जेचं सामान बसू दे आणि उरले असतील तर त्याच्यात म्हटलं तू घेऊन जाय. नाही तर या कंपनीचं काही सांगताच नाही. पाणी तर काढलं भाऊ त्यानं, पूर्ण टेस्टिंग केलं. टेस्टिंग केल्यावर मोटर गिटर टाकून ओके झाली. पण आता मला सामान आलं म्हटलं माझी इर आहे. इरीले सामान आलं ट्यूबवेलचं. ते ट्यूबवेलचं इरीले जर सामान आलं तर 150 फुटाचा पाईप आला. नंतर म्हटलं पाणी काढल्यावर त्याने 1 ते 1.5 घंटा म्हटलं ते सर्व फिटिंग करायला लागले. दिले नट बोल्ट ते बरोबर साईडनं घ्यायला लावलं त्यानं. मग माझ्या गावात ज्याचं सामान जास्त आलं तर ते पाटील आले बा तळणीचे पाटलं मिळालं. आपण काय उद्घाटन करायला मोठा पाटील म्हटलं माणूस आल्यानंतर त्याच्याच हस्ते ते उद्घाटन केलं. माणूस चांगला होता पण त्याचं सौर ऊर्जेचं सामान माझ्यात आलं ते बरोबरपर्यंत त्या मॅटर दिलं नाही. पण त्याच्याच हस्ते मग उद्घाटन केलं. आणि आपलं तर यूट्यूब चॅनल मॅटर. मग याही माणसाला एकदा यूट्यूबवर जाऊ द्या. ते गडी माणसं सबन त्याचे भेटले. तेही म्हणत बा इरीले पाणी तुमच्या चांगलं. पण त्याला काय सांगा 18 फूट पाणी आपण लवकरच 9-10 घंट्यात हे त्याच्यासोबत आलता बा ड्रायव्हर. आणि हे होत म्हटलं मेन ठेकेदार जे म्हणजे सौर ऊर्जेचं हे बसवतात ते. सरकारनं काय केलं, रात्रीचं शेतकऱ्याला पाणी देते म्हणून त्याची बरोबर दाबून दिलं. चल घे मग सौर ऊर्जा दिवसा वाय. पण भाऊ आता दिवसा व्हायला ते टीम ते काही जास्त 10,000च्या वरती की मला असं वाटतं ते फेकत नाही. पण एक सौर ऊर्जेचा पंप आपल्या वरात बसलो जरा आनंदाची गोष्ट आली. पाटलानं म्हटलं पूजा अशी जबरदस्त केली काय विचारता. सारं पण प्रत्येक गोष्टीचा म्हटलं फोटोज काढावं लागते. काऊन की येईल म्हटलं कंपनीवाल्याला सांगावं लागते ना हे लावलं बा आणि ते लावलं बा. पण त्या दिवा बत्ती करून सबन ओके झालं. अशा तऱ्हेनं माया वारात म्हटलं एका वारात आहे लाईन आणि ट्यूबवेल आहे. दुसऱ्या वारात म्हटलं हे सौर ऊर्जा. म्हणजे आता माया 20 एकर पुरं बागायत झालं. समाधान आहे. पण आता येरीचं थोडंसं पाणी खारटत आहे. आणि आमचा इकडला भाग म्हटलं जरा याचा आहे ना खारपान पट्ट्याचा. पाटलांना वाढून गिळून दिलं. याच्यात एक अपंग माणूस होता. पण इलेक्ट्रिकच्या याच्यातलं शार्प होता. जगदीश बर्डे होता म्हटलं कॅमेरामॅनसोबत. नारळ फोडा गेलो, नारळी फुटलं नाही. अशा तऱ्हेनं म्हटलं आपल्या सौर ऊर्जा आपल्या वावरात पद्धतशीरपणे बसवलं. म्हणजे आता माया वावरात दोन्ही मस्त पद्धतशीर बागायत झाले. आणि हे फक्त दिवसा उळते. या सौर ऊर्जेवर काही लाईट जर बसला असता तर बरोबर जमलं असतं. पण कोणत्या फवाऱ्याच्या कामात तर पडते. हे दोन्ही म्हटलं मायावरात जे उरलेलं सामान आहे त्यासाठी आलते. पण मी त्याच्याच हातानं सामान फोडलं. इरीला झरा मस्त लागेल आहे एक. पण ते इर खोदा लागते 2 दिवसानं पाणी भरते म्हणते. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना कापन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता. असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना कापन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे.